देशांमध्ये जे युद्ध सुरू आहे त्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं की बऱ्याच ठिकाणी गॅस टंचाईची निर्माण झालं होतं आणि त्यामुळेच घरगुती गॅस जे आहेत ते व्यवस्थित त्यांचा पुरवठा व्हावा यासाठी पुण्यासह इतर ठिकाणी इतर शहरांमध्ये सुद्धा व्यावसायिक गॅसला आता बंदी करण्यात आली होती आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात इंडक्शनची मागणी जी आहे तिला सुरुवात झाली होती आणि आता जर आपण पाहिलं तर आता सध्या इंडक्शन सध्या त्यांचा सप्लाय कमी पडतोय, सप्लाय केला जात नाहीये किंवा कमी प्रमाणात होतोय. नेमकी काय परिस्थिती आहे आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल, आपल्या इकडे इंडक्शन चा पुरवठा होतोय का? डिमांड किती आहे आणि आपल्याला सप्लाय किती होतो? प्रमाणात कमी मिळतो. वेगवेगळी कंपनीचे समजा 200 पीसची डिमांड असेल तर 10-15 पीस मिळतात. बरं, या आधी वर्षभरापूर्वीची जर आपण बघितलं तर वर्षभरात किती आपल्याकडनं इंडक्शन गेले असतील आणि ह्या आता मागच्या एक महिनाभरामध्ये किती इंडक्शन साठी डिमांड करण्यात आली होती? असं जनरली इंडक्शनची विक्री फक्त स्टुडंट्सच वापरतात. पण आता प्रत्येक जणांना लागतो, प्रत्येक जण इंडक्शन घ्यायला येतात. त्यांना भीती वाटते, गॅस मिळत असेल तरी भीती वाटतात म्हणून सगळे इंडक्शन घ्यायला येतात. आता आपल्याकडे आहे का, म्हणजे इंडक्शन्स आहेत का किंवा त्याचा पुरवठा कमी असं काही आहे का? आता हाय, थोडे थोडे मिळतात पण वेटिंग करायला लागतात. तसे मिळतात थोडे, पण पुरवठा मिळत नाही, कमी वेळ मिळतच नाही. ओके. तर आपल्याकडे काही आकडे आहेत का, म्हणजे मागच्या एक महिनाभरामध्ये आपल्याकडून इंडक्शन किती घेतले गेलेत त्याचा? अंदाजे 2,000 पीस विकले असतील. बरं, तर आपल्याला माहिती आहे की जसं आखाती देशांमधलं जे युद्ध सुरू आहे तर त्यामुळे गॅसची टंचाई आपल्याला निर्माण झालेली पाहायला मिळत होती. मात्र आत्ता जर पुण्यातली काही दुकानं बघितली तर तिथे जे इंडक्शन्स आहेत तर ते जिकडनं येतात तर तिकडनं येण्याची संख्यासुद्धा कमी झालेली आहे, कारण की एका दुकानामधून जवळपास 2,000पेक्षा जास्त इंडक्शनची खरेदी करण्यात आलेली आहे. त्यामुळे इंडक्शनचा वापर जो आहे तो मागच्या काही महिनाभरामध्ये वाढलेला पाहायला मिळतो आणि ज्या पद्धतीने लोकांकडून डिमांड केली जाते तितका साठा इंडक्शनचा सध्या पुणे शहरात असलेला पाहायला मिळत नाही. यासोबतच आपण ऑनलाईन सुद्धा बघितलं होतं की ऑनलाईन जे ॲप आहेत, ॲमेझॉन वगैरे सारखे जे ऑनलाईन पद्धतीने ॲप आहेत तर तिथे सुद्धा हे इंडक्शन जे आहेत तर ते आउट ऑफ स्टॉक झाल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन अजय गांगुडेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे.